अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर आता लवकरच बघा, आपण ज्या दिवसाची वाट पाहत असतो आतुरतेने, तो दिवस आता लवकरच आला आहे. तो म्हणजे आपल्या मालकांचा, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन. 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आलेला आहे हा दिवस आपल्याला बघा दिवाळीसारखाच असतो, कारण की आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि आपल्या सगळ्या भक्तांसाठी आनंदाचा हा दिवस असणार आहे. त्यामुळे बघा, या संधीचं औचित्य साधून आपण 21 दिवसांची सेवा करत असतो दरवर्षीप्रमाणे. तशीच सेवा आपल्याला यावर्षीसुद्धा करायची आहे 21 दिवसांची. या संदर्भातच आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता सर्वात प्रथम 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. आणि बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वामी समर्थ महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही आहे, ते प्रकट झाले. त्यामुळे आपण स्वामी समर्थ प्रकट दिन हा असा शब्द वापरतो. तर मी तुम्हाला आज ज्या काही सेवा सांगणार आहेत, तर त्या सेवा सगळ्या आपले स्वामी भक्त करतात. काही त्याच्यात वेगळं नाही आहे. आपण जी काही सेवा करतो दरवर्षीप्रमाणे तशीच सेम सेवा आपल्याला करायची आहे. ज्यावेळेस बघा आपण पूर्ण श्रद्धेने सातत्य ठेवून कोणती सेवा करतो, त्यावेळेसच आपले महाराज आपली सगळी इच्छा पूर्ण करतात, असं असतं. आता जे स्वामी भक्त दरवर्षी सेवा करतात त्यांना माहीत आहे, खूप छान असे अनुभवसुद्धा त्यांना आलेले आहेत. सुद्धा असं वाटत असेल कुठेतरी की मलासुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आला पाहिजे, माझ्यावर स्वामी महाराजांची कृपाही झाली पाहिजे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर सेवा तुम्ही करत नसाल, या ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या तुम्ही करत नसाल, तर करायला सुरुवात करा आणि 1 वर्षामध्ये तुम्ही अनुभव घ्या. तर तुमच्या फक्त 5 मिनिटाच्या सेवेमुळे तुमच्या जीवनामध्ये किती छान असा बदल झालेला आहे, तुम्हाला हे स्वतः कळेल. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला 21 दिवसांची सेवा ही कधीपासून सुरू करायची आहे. तर आपल्याला बघा, या महिन्यातच म्हणजे 28 फेब्रुवारीला सेवा सुरू करायची आहे ते 20 मार्चपर्यंत. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च 21 दिवस होतात. तर आपल्याला एका ग्रंथाचं पारायण करायचं आहे. 21 पारायण आपल्याला करायचे. अशा या कालावधीमध्ये आपल्याला 21 दिवस सेवा करायची आहे, स्वामी सेवा करायची आहे. ज्या महिलांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी 28 तारखेला सुरू करायची आहे. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च म्हणजे 21 दिवस असे सेवेचे होतात, बरोबर. आणि ज्या महिलांना मासिक धर्म असेल, नाही का, काही प्रॉब्लेम असतील, तर त्यांनी जरी 24ला किंवा 25ला किंवा 26ला या महिन्यामध्ये सेवा जरी सुरू केली, म्हणजे 28 तारखेच्या आधी सेवा सुरू केली तरी चालणार आहे, म्हणजे तुमचे 21 दिवस होतील. तर आता तुम्ही विचार कराल की महाराजांचा प्रकट दिन आहे 20 तारखेला, तर आमची सेवा सगळी 20 तारखेलाच संपली पाहिजे. तर तुमचा मध्येच मासिक धर्म जो असेल, तर असं काही नाही. तुम्ही जी काही सेवा करणार ना, तर ती आधीच तुमची जरी संपली तरी चालणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना की 21 दिवस माझ्याकडनं काही सेवा होणार नाही, म्हणजे खंडसुद्धा पडू शकतो, तर तुम्ही आधी सेवेला लागले तरी चालेल. आता माझा व्हिडिओ तुम्हाला आज येईल, उद्या येईल किंवा परवा येईल, त्या दिवशी लगेच तुम्ही सेवेला सुरुवात करा. असं काही नाही की त्याच दिवशी सेवा आमची संपली पाहिजे, कारण की त्या दिवशी आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या असतात. आणि आता आपल्याला गुरुचरित्र पारायणसुद्धा करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आहे त्यानिमित्त. तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती येईल, लवकरच व्हिडिओ येईल आपल्या या चॅनलवरती. आणि संकल्पसुद्धा करायचा आहे आपल्याला, संकल्प करूनच कोणती सेवा करावी. आणि जर तुम्हाला संकल्प करायचा नसेल, फक्त आपल्या महाराजांसाठी सेवा करायची आहे, आपल्या महाराजांच्या कृपेने, आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सगळं काही आपल्या आयुष्यात चांगलं आहे, आपल्याला संकल्प करायचा नाही आहे, तर बघा, तर तुम्ही महाराजांना एकच सांगायचं की स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्या प्रकट दिनानिमित्त मी मनापासून माझ्या श्रद्धेने सेवा करत आहे तुमच्यासाठी, मला काहीच नको. बघा, तुम्हाला जे हवं आहे ना ते सुद्धा महाराजांना कळणार आहे. तुम्ही जरी सांगितलं नाही तरी ते त्यांना कळणार आहे, कारण की शेवटी असं असतं, करता नाही करविता हे महाराज आहेत, आपण कोणी नाही, आपण शून्य आहोत. सेवा करून घेणारे सुद्धा तेच आहेत, ब्रह्मांड नायक. तर कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे, कोणता भक्त योग्य आहे त्यांच्या सेवेसाठी, ते बघतात आणि त्यानुसारच भक्तांना निवडतात. असं आहे. आपलं खूप भाग्य चांगलं आहे की आपण स्वामी सेवेमध्ये आहोत. तर आता आपल्याला एका ग्रंथाचं पारायण करायचं आहे. 21 दिवस 21 पारायण करायचे आहेत. तर हा असा कोणता ग्रंथ आहे, तर अतिशय खूप सुंदर ग्रंथ आहे. बघा, हा आहे आपल्या स्वामी महाराजांचा ग्रंथ, श्री स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा आत्मा आहे. हा ग्रंथ आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.
या ग्रंथाबद्दल बघा मी तुम्हाला सांगेल तेवढं कमी आहे. पण या ग्रंथामुळेच बघा आपण आपल्या स्वामी महाराजांच्या जवळ जातो जास्त. हा ग्रंथ आहे तो. आणि जी व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करते तिच्या आयुष्यामध्ये नक्कीच एक चांगला बदल घडतो. कारण हा अनुभव आहे ना फक्त माझा एकटीचा नाही आहे, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आहे की आम्ही हा ग्रंथ हातामध्ये घेतला आणि आमचं नशीबच बदललं. तर आपल्या संसारिक आयुष्यामध्ये बघा कितीतरी अडीअडचणी असतात, संकट असतात, दुःख असतात, आर्थिक समस्या, आर्थिक चणचण, विवाह होत नाही मुलांची, परत लग्न जमलेलं असलं तरी ते तुटतं नाही का, परत संतानप्राप्ती नाही, पैशाच्या बऱ्याच अडचणी असतात. म्हणजे असे बरेच आपल्या काही अडीअडचणी असतात, दुःख असतात. तर या सगळ्या संकटांना, आपल्या दुःखांना एक बळ देणारा ग्रंथ हा आहे. जे भक्त करतात ना या ग्रंथाचं पारायण, तर बघा त्यांची प्रत्येक इच्छाही पूर्ण होते, त्यांची प्रत्येक मनातली इच्छाही पूर्ण होते फक्त या ग्रंथाने. म्हणून तुम्हाला सांगते, आपल्याला 21 दिवसांची सेवा अशी कोणती करायची आहे, तर आपल्याला या ग्रंथाचं 21 पारायण करायचं आहे आणि फक्त आपल्या महाराजांचं नामस्मरण, बस एवढी सेवा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाणार आहे. तर आता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण कसं करावं, कोणी करावं आणि याचे नियम अटी काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होणार आहे. त्यामुळे बघा तुम्ही नक्की पारायण हे करून बघा, तुम्हाला एक असा आधार मिळेल. तर तुम्ही सुद्धा संकटामध्ये असाल, दुःखामध्ये असाल, खूप खचलेले असाल तुम्ही, तर नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं एकदा तरी पारायण तुम्ही नक्की करा जर करत नसाल तर. तर हा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला कुठे मिळेल, तर बघा हा आपल्याला स्वामींच्या केंद्रात मिळेल. हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. तर हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करा, तुम्हाला मिळून जाईल. तर या ग्रंथामध्ये फक्त 21 अध्याय आहेत, ते पण छोटे छोटे आहेत. अतिशय तुमचं म्हणजे तुम्हाला सांगते 1.5 तासामध्ये तुमचं पारायण होऊन जाईल. तुम्हाला अध्याय दाखवते बघा किती आहे छोटेसे. बघा हे आहे, हा आहे पहिला अध्याय, हा पहिला अध्याय आहे एवढाच. आणि हा दुसरा अध्याय चालू होतो आहे, इथे संपतो आणि हा तिसरा अध्याय चालू होतो आहे. म्हणजे बघा एवढे छोटे छोटे अध्याय, हा चौथा आहे. म्हणजे इतके छोटे छोटे अध्याय आहेत. तर तुम्हाला सांगते आता पारायण करायला तुम्हाला किती वेळ लागेल, किती तास लागेल, तर बघा तुम्ही पहिल्यांदा जर या ग्रंथाचं पारायण करत असाल तर तुम्हाला 1.5 ते 2 तास लागेल. आता जे रेग्युलर करतात ना तर त्यांना काही नाही, फक्त 1-1.25 तास लागतो. तर तुम्ही हा ग्रंथ पठण कराल ना तर तुमचा स्पीडसुद्धा जर जास्त असेल, स्पीडने तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला नक्कीच सांगते एका दिवसामध्ये तुम्ही सहज 3 पारायणसुद्धा करू शकता. हा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ, त्या ग्रंथाचं पारायण कोण करू शकतं, कोणी करू शकतं. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत करू शकतं. मुलगा मुलगी, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, असं काही नाही, वयाची अट नाही आहे, कोणी करू शकतं सहज. स्वामींची सेवा करण्यासाठी बघा नियमसुद्धा जास्त नाही आहे काहीच. आपल्याला माहिती आहे, आपल्याला असं वाटलं ना रात्री 12 वाजता सेवा करायची स्वामींची तरी आपण करू शकतो. ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण आपण करतो त्यावेळेस आपल्याला कडक नियम अटी पाळावे लागतात. तसं आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये काही नाही जास्त. तर तुम्हाला आता सांगते मी, बघा या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर तुम्हाला 1 ते 21 अध्याय आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही 1 ते 21 अध्याय म्हणजे हा ग्रंथ पूर्ण पठण कराल, वाचणार तुम्ही हा ग्रंथ, त्यावेळेस तुमचं एक पारायण होणार. समजा मला आज पारायणाला सुरुवात करायची आहे तर मी हा ग्रंथ पूर्ण वाचन करणार, म्हणजे माझं एक पारायण झालं. आणि उद्या दुसऱ्या दिवशी मी हा ग्रंथ परत पूर्ण वाचणार, म्हणजे माझं 2 पारायण झालं. म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे, आता समजलं असेल तुम्हाला की आपल्याला पूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करायचं आहे. त्यावेळेस आपलं एक पाठ म्हणजे एक पारायण पूर्ण होतो आहे. असं तुम्हाला 21 दिवस 21 पारायण करायचं आहे. फक्त तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण संकल्प करतो त्यावेळेस आपण अखंड हा शब्द वापरायचा नाही. कारण अखंड शब्द आपण जर वापरला तर तेवढंच आपल्याला सेवासुद्धा अखंडही करावी लागते. तर तुम्ही कोणतीही जरी सेवा करत असाल तर त्याच्या आधी तुम्हाला संकल्प हा घ्यायचा आहे, संकल्प हा करायचा आहे. कारण संकल्प केलेली सेवा आपल्याला फळ देत असते, हे कारण आहे. म्हणून तुम्हाला सांगते. आणि संकल्प आता कसा करायचा असतो, संकल्प म्हणजे काय या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवरती, व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करा. तरीसुद्धा तुम्हाला संकल्प कसा करावा असा प्रश्न असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करा, तर मी त्या संदर्भात परत एक नवीन व्हिडिओ बनवते. या ग्रंथाचे नियम काय आहेत, तर बघा आपल्याला मांसाहार मद्यपान वर्ज्य करायचं आहे. घरामध्ये तुमच्या कोणी खात असेल तर त्यांना खाऊ द्या, पण जी व्यक्ती सेवा करते ना त्या व्यक्तीने तरी निदान खाऊ नये. आणि बघा दुसरं असं आहे ते म्हणजे परान्न वर्ज्य करायचं आहे. कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही. परान्न आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेससुद्धा आपल्याला म्हणजे खूप दोष लागतात. आपल्या आयुष्यामध्ये काही कमी दोष आहेत का, आपण मग ते अजून आपल्या अंगावर घ्यायचे दुसऱ्यांचे दोष. त्यामुळे बघा कोणतीही सेवा करताना, पारायण करताना परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्ही 21 पारायण करणार आहात
21 दिवस सेवा करणार आहे स्वामींची, तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. मासिक धर्म, विटाळ सुतक वगैरे असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. फक्त त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही नामजप करू शकता मनातल्या मनात. फक्त तुम्ही माळेला वगैरे स्पर्श करायचा नाही. स्वामींची सेवा तुम्हाला जवळ बसून करायची नाही. फक्त तुम्ही लांब राहून सेवा करू शकता, मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. आणि आता त्याच्यानंतर बघा, तुम्हाला सेवा सुरू करायची आहे 28 फेब्रुवारीला. त्याच्या आधी तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपले स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुमच्या घराजवळ जे काही असेल मंदिर वगैरे, तिथं तुम्हाला जायचं आहे. स्वामी महाराजांना विनवणी करायची, साकडं घालायचे की स्वामी महाराज, मी 21 दिवस तुमच्या स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सेवा करत आहे, तर ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या. या सेवेमध्ये कोणतेही अडथळे अडचणी येऊन देऊ नका. माझी सेवा माझी स्वीकारून घ्या. सेवा करते भोळी भाबडी, माझ्या पूर्ण श्रद्धेने अंतःकरणापासून मी सेवा तुमची करत आहे. काही चुकलं, फूल पडलं देवीचं खाली, बघा स्वामीसुद्धा माझ्या साक्षीला आहेत, देवीसुद्धा माझ्या साक्षीला आहे. तर तुम्हाला सांगते, मी तुम्हाला एकच सांगायचं की स्वामी महाराज या सेवेमध्ये माझं काही चुकलं तर मला क्षमा करा. आणि माझी जी काही मी सेवा करणार आहे छोटी मोठी, तर ती सेवा तुम्ही माझी सगळी पूर्ण करून घ्या. काही अडचणी येऊन देऊ नका, असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि खडीसाखर नारळ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते ठेवतानाच तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि ते ठेवतानाच तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या मनामध्ये जे काही आहे, तुम्ही जे काही सेवा करणार आहेत, किती दिवसांची, 21 दिवसांची करणार आहे, 11 दिवसांची करणार आहे, काय तुम्ही करणार आहे ते सगळं तुम्ही सांगायचं आहे आणि घरी यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे किंवा ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी जरी तुम्ही सकाळी जाऊन जरी ठेवलं नारळ खडीसाखर तरी चालेल. आणि बघा सर्वात महत्त्वाचं, आणि बघा ज्यांच्या घराजवळ स्वामींचं केंद्र किंवा स्वामींचं मठ नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, कुठे ठेवायचं नारळ आणि खडीसाखर जाऊन, तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ किंवा थोडंसं लांब असेल तरी चालेल, तुम्ही जाऊ शकता इझिली. आता आपल्याला एवढी प्रभावी सेवा करायची आपल्या घरामध्ये, तर तुम्ही जाऊ शकता. तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला खडीसाखर नारळ ठेवायची आहे, असं तुम्हाला करायचं. आणि त्यांनासुद्धा तिथं विनवणी करायची आहे. जसं आपण स्वामी महाराजांना बोलणार आहोत तसं सगळं आपल्याला तिथंसुद्धा दत्त महाराजांना करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहेत. नक्कीच महाराज तुमचं ऐकतील आणि तुमच्याकडनं सेवा करून घेतील. आणि बघा, तुम्ही आता स्वामी चतुसारामृत ग्रंथाचं पारायण करणार आहात, तर तुम्हाला ते कधी करायचं आहे, सकाळी करायचं आहे, दुपारी का संध्याकाळी करायचं आहे, बघा तुमच्या वेळेनुसार. तुम्हाला जर शक्य असेल सकाळी करायचं तर सकाळीच करा. 21 दिवस तुम्ही पारायण करणार आहात तर तुम्ही एकच वेळ ठरवा. जर तुम्ही जॉबला असाल, तुम्हाला वेळच नसेल दिवसभर ना, मग तुम्ही अशा वेळेस फक्त संध्याकाळी करा किंवा रात्री करा, पण एकच टाईम ठेवा सेवेचा. बघा, आज मी सेवा सुरू केली आहे तर मी आज सकाळी बसते 10 वाजता आणि उद्या मी दुसऱ्या दिवशी बसली दुपारी, तिसऱ्या दिवशी बसली मी संध्याकाळी, असं चालत नाही. देवसुद्धा आपल्या सेवेची वाट पाहत असतात. त्यामुळे कोणतीही सेवा आपण जर केली तर एकाच वेळेला एकच टाईम ठरवून आपण सेवा करावी. फक्त तुम्हाला सांगते बघा, दुपारी 12 ते 12:30 सेवा करू नका. त्यावेळेस बघा आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो, काळ असतो तो, त्यामुळे शक्यतो त्या 12 ते 12:30 कोणतीही सेवा करू नये. फक्त बघा एकच वेळ ठेवा. तुम्ही सेवा करताय एवढी प्रभावी स्वामी महाराजांची 21 दिवसांची प्रकट दिनानिमित्त, तर बघा पूर्ण श्रद्धेने करा, अंतःकरणापासून करा. नक्कीच स्वामी महाराज तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तुमची ते ऐकतील आणि तुम्हाला त्या सेवेचे फळसुद्धा देतील. फक्त आपल्या सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता ही झाली आपली पहिली सेवा. जरी तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी रिप्लाय तुम्हाला देईल. आणि आता दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे तारक मंत्र. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा मंत्र तारक मंत्र. तर तारक मंत्र तुम्हाला दररोज 21 दिवस 21 वेळा बोलायचं आहे. आणि 21 वेळा तुम्हाला शक्य नसेल बोलायला तर तुम्ही 11 वेळा बोला. तर 28 फेब्रुवारीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात, या ग्रंथाचं पारायण करणार आहात ना, तर त्याच दिवशी तुम्हाला ही सगळी सेवा सुरू करायची आहे. मी ज्या सेवा सांगते त्या. तर या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे 28 तारखेपासून. आणि आता त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे तारक मंत्र. आणि त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राची आपल्याला माळ जपायची आहे. आपल्याला 11 माळी जप करायचे आहेत. 11 माळी जप तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 5 माळी करू शकता किंवा तुम्ही 3 करू शकता किंवा तुम्ही 1 करू शकता. तर तुम्हाला असं नामस्मरण करायचं आहे. बघा, नामस्मरणापेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही आहे. नामस्मरण असं आहे, आपण जिथं असो, कुठेही तुम्ही असाल तिथं तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड अशी ताकद आहे
तर श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, तुम्हाला जे सोपं वाटतं ना ते तुम्ही नामस्मरण करा. मला बघा, मी जे काही नियम सांगितले आज ते तुम्ही जर पाळले तरच तुम्हाला सेवेचे पूर्ण फळे मिळणार आहे आणि स्वामी महाराज तुम्हाला काहीतरी नक्कीच प्रचितीही दाखवणार आहेत. हा ग्रंथ साधासुद्धा नाही आहे. हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. एकदा तरी या ग्रंथाचं पारायण नक्की करावं. तर आता तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही बघा, स्वामी प्रकट दिनानिमित्त ही 21 दिवसांची सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या या सेवेचा. जरी तुम्हाला काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर नक्कीच मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईल. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल थोडा तरी, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा. अजून कमेंट केली नसेल तर कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.